दोन संघ वर जातील आणि दोन संघ खाली जातील. म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये फायनलमध्ये दोन संघ त्या ठिकाणी प्रवेश होतील. मग ते दोन संघ कोणते असतील आणि दोन संघ मात्र त्या ठिकाणी तृतीय आणि चतुर्थसाठी पात्र ठरतील. धन्यवाद. टॉप 4 मध्ये असणारे संघ अर्थातच दहावी रुपये वर्षात टिकून करावी. तर शिवाय बांधणवर आचार्य भोरी तर पहिली चढाई पाहायला मिळते त्या मैदान क्रमांक 1 परतला आणि त्याला प्रत्युत्तर अर्थातच एखादी विभूती संघाच्या पुन्हा एका टीम करावी पहिली चढाई एक सही समीकरण चढाई अजित पाटील योगी पाटील प्रवीण नाईक राहुल मुसावर अजय गायकवाड आणि पुन्हा एकदा चढायला गेला तो प्रवीण नाईक आपल्या संघाचा कोपरा रक्षक 4 नंबरची जर्सी त्याला प्रवीण आणि प्रवीण मात्र पहिल्या चढाईत यशस्वी मात्र ठरतो आणि हाता मात्र उघडतोय तो अर्थातच कडे हा संघ 1 गुणाची कमाई करतो. तर पुन्हा एकदा चढाईमध्ये ते पाहायला मिळते त्या पद्धत टीम करावी या संघाकडनं 7-1 असं समीकरण. बेलकडे संघाने मात्र आपला खाता उघडले. पाहूया टीम आपला खाता उघडण्यात यशस्वी ठरतोय का हे पाण्यासारखं मात्र असतात. चला सेमीफायनलचा पहिला सामना आणि दुसरा सामना त्या ठिकाणी सुरू आहे. माझ्या क्रमांक 2 साठी थावीर बेलकडे वर्सेस टीबीएम कानावी अजय गायकवाड. चढाईसाठी अजय गायकवाड मित्रांनो या ठिकाणी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक या ठिकाणी रोख रक्कम आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट लढाई, उत्कृष्ट पकड आणि पब्लिक हिरो याच्यासाठी सायकल. आता मात्र हितेश टीबीएम कानावी संघाकडनं आणि इथे मात्र हितेश येणार आणि हितेश मात्र मैदानाच्या बाहेर. सुंदर अतिशय सुयोग, अतिशय सुंदर अशा या ठिकाणी पुश सोयीच्या माध्यमातून करण्यात आलं. खूप सुंदर. आतापर्यंत 2 गुण थावीर बेलकडे या संघाकडून घेण्यात आले. राहुल मुजावर चढाईसाठी थावीर बेलकडे या संघाकडून मात्र पाहायचं या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये त्या ठिकाणी धडक मारतोय. आता मात्र संदेश एक रायगड जिल्ह्यातील नामांकित कबड्डीपटू आहे, नामांकित खेळाडू आहे, एक अष्टमैल खेळाडू आहे. चढाईसाठी येतोय तो बेलकडे संघाच्या प्रांगणामध्ये 12 नंबरची जर्सी परिधान केलेला या ठिकाणी संदेश धावीर बेलकडे या संघाबरोबर खेळत असताना इथे मात्र संदेश खऱ्या अर्थानं आपल्या 1 गुण मात्र त्या ठिकाणी आपल्या संघासाठी घेतोय. पुन्हा एकदा अजय गायकवाड चढाईसाठी आणि आता अजय गायकवाड येतोय. या बात है, अजय गायकवाड चढाई करत 2 गुणाची कमाई केली. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अजय गायकवाड हा खऱ्या अर्थानं आपल्या संघाला योगदान देण्याचं काम हे अजय गायकवाडच्या माध्यमातून झालं होतं. आता देखील एका बलाढ्य संघांमधून त्या ठिकाणी 2 गुण आपल्या संघासाठी मिळवत असताना आपण पाहतोय अर्थात अजय गायकवाड. देखील या ठिकाणी आपल्या संघाच्या खात्यामध्ये पडले आणि निश्चितपणे घरारी खेळण्याचा मात्र प्रयत्न करेल अजय गायकवाड. आता मात्र राहुल मुजावर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अजयने सुंदर खेळी मात्र केली होती आणि आता राहुल मुजावर प्रतिस्पर्धी संघाची टीम कानावी 4 खेळाडू मात्र मैदानामध्ये असताना इथे रोमहर्षक खेळ अर्थात चालू सामना टीबीएम वर्सेस बेलगडे या 2 संघांमध्ये पाहत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी खेळाडू अर्थात
सुखी पहाटे मात्र अडकवण्याचं काम केलं आणि ते पुश करण्याचं काम त्या ठिकाणी सुयोग असेल किंवा इथे राहुल असेल. ग्राउंडवर चष्मा पडलाय कोणाचा ग्राउंडवर आपल्याला चष्मा मिळाला आहे चला सामना सुरू होतोय आतापर्यंत आपण पाहतोय इथे आता मात्र पुन्हा एकदा अजय गायकवाड 17 नंबरची जर्सी प्रधान किल्ला अजय गायकवाड 60 बांधायचा आणि निश्चितपणे अतिशय चलाकीनं चपळाईनं त्या ठिकाणी अनेक वेळाला गुण आपल्या संघासाठी घेण्यासाठी नेहमी सज्ज असणारा अजय गायकवाड पुन्हा एकदा चढाईचा आणि आता मात्र अजय गायकवाड गाव जबाब अजय आणि अजय गायकवाड मात्र मैदानाच्या बाहेर. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे परत ओके पुन्हा एकदा हितेश मात्र त्या ठिकाणी हितेश येतोय आणि 5 वर्षाचाही कसा हा 6 वर्षाचा हितेश मात्र बहिणीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय नक्कीच हितेश देखील परततोय पुन्हा एकदा इथे राहुल मुजावर 4 वर्षाचाही राहुल मुजावर चढाईसाठी येतोय. बहुतेक स्टॉलधारकांनी देखील त्या ठिकाणी अटपट घेतलाय. काही ऑफर्स असतील तर आम्हाला सांगा. प्रकारची पहिल्या चढाईमध्ये प्रवीण संघासाठी घेऊन घेतला होता. आता मात्र प्रवीण यश मिळणार का की सामना अजून देखील त्या ठिकाणी स्थिर राहणार. तिसरी चढाई ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आली आणि तिसऱ्या चढाईसाठी मात्र हितेश आणि या कबड्डीचा चेहरा मात्र बदलला आणि पुन्हा एकदा हितेश एक जरी बैठा खेळाडू असला जरी सुंदर मात्र चलाकी मात्र अफलातून आहे. चलाकी मात्र अप्रतिम आहे हितेशकडे. आपण अनेक सामन्यांमध्ये हितेशच्या त्या ठिकाणी परफॉर्मन्स पाहत असतो. हितेश नेहमीच आपल्या संघासाठी एक सकारात्मक बाजू मात्र मांडत असतो. एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी खेळ मात्र आपल्या संघासाठी करत असतो. इकडे मात्र 9-4 बांधण वर्सेस इकडे देखील भोंगा वाजतोय मध्ये या ठिकाणी मात्र निश्चित आहे. राहुल मुजावर चढाईसाठी या ठिकाणी कारण आता घोड तर मिळवावंच लागणार आहे ते अनिवार्य आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी राहुल मुजावर चढाईमध्ये प्रयत्न मात्र करणार आहे आणि 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 आता मात्र इथे राहुल येणार की थांबणार की पाहते इथे मात्र कशा पद्धतीनं ह्या खेळाडूला लॉक केला असेल कशा पद्धतीनं त्या ठिकाणी खेळाडूला अडवलं असेल ते अशा त्या खेळाडूंनाच माहिती. अरे यार चला मित्रांनो त्या ठिकाणी पंचांचा जसे सेमीफायनल मध्ये सामने व्हायला पाहिजे होते तशाच पद्धतीने या ठिकाणी आमच्या रसिक प्रेक्षकांना मात्र ही सेमीफायनल मधील मेजवानी मात्र त्या ठिकाणी मिळते. तिकडे आपण बोरी वर्सेस शिवाई बांधण पाहतोय आणि इकडे TBM कारावी वर्सेस बेलकडे पाहतोय आणि दर्शन दिगरी गुण आपल्या संघासाठी घेतोय. सामना सुरू करा मैदान क्रमांक 2
संदेश मात्र कोणत्या प्रकारे या ठिकाणी आपल्या संघाला संदेश देणार मेसेज देणार. 5 खेळाडू मैदानामध्ये असताना इथे बोनस लाईन मात्र ऑफ आहे आणि संदेश चढाईसाठी येतोय. मात्र घाई होतीये का आणि निश्चितपणे घाई मात्र झाली आहे बेलकडे संघाकडनं. अति घाई संकटात नाही. एक गुण मित्रांनो किती महत्वाचा असतो या कबड्डीमध्ये नेहमीच आपण पाहतो. संदेशनं मात्र 1 गुण घेतलाय आणि 6 खेळाडू मात्र या ठिकाणी मैदानामध्ये आले असताना इथे आपण पाहतो. पुन्हा एकदा इथे थोडी त्या काळाचा अवलंब आणि नाव करा. त्या ठिकाणी सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे. अवधूत म्हात्रे, पंकज पाटील आणि मनीष राणे मैदान क्रमांक 2 साठी सामनाधिकारी. मनीष स्कोर काय सांगा? 0606 आहे का? 0606 6 समान गुण, बरोबर गुण, इक्वल गुण, समसमान. हातोडीच्या तिथे आतापर्यंत आपण पाहतोय दोनही संघ हे समसमान गुणांवर त्या ठिकाणी असताना हातोडीच्या 2 नंबर राऊंडवर 2 नंबर राऊंडवर हातोडी घेऊया. क्रमांक 2 वर सुरू असणारा सामना दहावी बेलकडे दिव्यांग करावी समान गुणावर सामना पासून ठरणार. कारण दोन्ही संघ समान संघर्ष करताना पाहायला मिळतात. दोन्ही संघ चांगले संघर्ष करताना पाहायला मिळतात. आता मात्र प्रवीणच्या झाल्यावर मात्र आपल्या संघाची मात्र जबाबदारी आली आणि त्या ठिकाणी ते चांगली पकड मात्र पाहायला मिळाली. तर अर्थातच बांधण्या संघाकडनं तिथे प्रवीण आपल्या मनाची काहीतरी अडाके बांधले आणि प्रवीण मात्र नेतृत्व करत लागला. आता मात्र संदेश 4-1 असं समीकरण. टीबीएम करावी वर्सेस बेलकडे यांच्यातील सेमीफायनलचा हा सामना हव्या कोणता संघ अंतिम फेरीत पात्र ठरतोय. तर दुसऱ्या मैदान क्रमांक 1 वर सुरू असणारा सामना अकादमी बोरी वर्सेस शिवाई बांधव. पुन्हा एकदा अजय गायकवाड आणि या स्पर्धेमध्ये आपल्या चतुरस्र चढाईने अक्षरशः मैदान घालून ठेवलं असा अजय गायकवाड पाहायला मिळतो. तो टीबीएम करावीच्या प्रांगणात एक चांगली चतुरस्र चढाई, चंचल अशी चढाई, वारंवार चढाई करतो, वारंवार लढाई मात्र अजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र टीबीएम करावी संघाकडनं हा चढाईपटू 4-1 असं समीकरण कोण टिपण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच करणार. करण्याचा प्रयत्न होता पाहायला मिळतोय. सुयोग असो, प्रवीण असो तर सुचित असो चांगली कामगिरी बेलकडे संघाचा सातत्य चांगलं पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा 3rd रेड. आता मात्र पाहूया अजयचा मात्र इथे अजयची मात्र परीक्षा असणार. आता मात्र एक चांगली पकड मात्र टीबीएम करावीकडनं पाहायला मिळते. म्हणजे अजय सारख्या एक चांगलं वादळ रोखलं गेलं आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा टीबीएम करावीचं 3-1 आता बेलकडे संघाकडला देखील. आणि आता मात्र प्रयत्न मात्र होता बेलकडे संघाकडे प्रयत्न कुठेतरी चुकला आणि 1 गुण मात्र मिळाला तो टीबीएम करावी संघाला. आणि पुन्हा एकदा आता लोंढाचा मोजा पडण्याचं संकट मात्र आलं ते बेलकडे संघानं. पाहूया प्रवीण आपल्या संघासाठी काय करणार, आपल्या संघासाठी तारणहार ठरणार का हे ह्या लढाईमध्ये मात्र ही पण निर्णय. अनिल सर व्यासपीठाकडे चालायचं आहे. अनिल सर आता पुन्हा एकदा 8 नंबरची जशी परिधान केला हा खेळाडू बेलकडे संघ 7-1 असे समीकरण. तर या ठिकाणी चांगली पकड पुन्हा एकदा पाहायला मिळते. तर अर्थातच शिवाई बांधव या संघाकडनं
अतिशय चुरशीचे सामने क्वार्टर फायनल पासून अतिशय चुरस मात्र या स्पर्धेला वाढली. तरी कोणता संघ कोणता सामना कोणता संघ जिंकेल खरोखर समजा. आता मात्र बेलकडे संघाचा ज्याने अनेक मैदान आपले प्रतिपक्ष चढाईने गाजवली आता सुजित पाटील हे ते पाहायला मिळतंय. आता निगडीचा प्रयत्न होता पाहूया आणि सुजितला मात्र यश येत आहे. खरोखर अनेक वर्षाचा ज्याच्या खांद्यावर अनुभव आहे असा सुजित बेलगडी संघाचा प्रतिनिधित्व करताना इथे पाहायला मिळतं. तरी त्या टीपीएम करावी संघाचा 8 नंबरची जर्सी परिधान केला हा खेळाडू मात्र या कार्यामध्ये कारण बेलगड संघाने आता मात्र रोखण्यात मात्र यश आलं आणि 1 गुण मात्र प्राप्त होतो. अर्थातच बेलगडी संघाला खरोखर निर्णायक गुण एक गुण मात्र आता महत्वाचा आहे कारण अंतिम फेरीत पूर्ण हे दोन्ही संघासाठी तितकंच महत्वाचं आहे. तर पुन्हा एकदा अजय गायकवाड वारंवार चढाई करणारा आपल्या चढाईमध्ये लढाई करणारा अजय गायकवाड पाहायला मिळतो. या सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये अजय अक्षरशः अजयवृत्ती वादळ मात्र पाहायला मिळालं. वारंवार अजयने मात्र आपल्या संघाला आघाडी मिळेल आपल्या संघाला इतपर्यंत येऊन पोचवलं. पुन्हा एकदा श्रीलंका संघाचा चढाई चढाईपटू मात्र बाद दिला जातो आणि 1 गुण प्राप्त पुन्हा होतो बेलकडे संघाला. पुन्हा एकदा चांगली पकड पाहायला मिळते. अर्थातच दोन्ही या संघाकडनं दोन्ही ग्राउंडवर दोन्ही मैदानावर अतिशय पाहायला मिळते. कोणता संघ टेक्निकल पॉइंट हे मात्र शेवटचीच वेळ ठरवणार. त्यासाठी कबड्डीला कोण जिंकणार कोण हरणार ठरवते मात्र वेळ यासाठी म्हटलं जातं शेवटी कारण शेवटच्या चढाईमध्येच या सामन्याचा निर्णय लागणार कारण दोन्ही संघ 4ही संघ तितके चुरशीचे तितके संघर्षमय खेळताना पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा अजय गायकवाडच्या माध्यमातून चढाई मात्र 5-1 पुन्हा एकदा अजय मात्र रिक्षा असते परंतु राजजंगम पुन्हा जसलवर चढाई करण्याचा लागता मात्र आणि आता मात्र राज आरोपण्यात यश मात्र आलं. ते अर्थातच गोर या संघाला पुन्हा 4-1 असं समीकरण मैदान क्रमांक 1 वर आणि आता मात्र राहुलचा प्रयत्न बघूया येतोय की थांबतोय. प्रयत्न मात्र चालू आहे मात्र राहुलला रोखण्यात मात्र यश आलं. तर अर्थातच टीपीएम करावी या संघाला आणि इथे पुन्हा एकदा त्या मैदानावर पकडतोय त्या मैदानावर देखील पकड करून दाखवली. 2-4 10-15 असा गुणफलक बेलकडे 10 तर टीपीएम करावी 15 आणि ते पुन्हा एकदा दर्शन भिंगेला मात्र उत्कृष्ट जेरबंद करण्यात येतं. मोक्याच्या क्षणी मात्र दर्शन भिंगेला जेरबंद करण्यात आलं आणि 1 गुण मात्र प्राप्त करत होतो. अर्थातच भोरी संघ अतिशय चुरस दोन्ही मैदानावर मात्र पाहायला मिळाली आणि मैदान क्रमांक 2 वरचा सामना मात्र संपला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा पहिला मान मात्र मिळवत होतो. अर्थातच टीपीएम करावी संघ बेलकडे संघ आपण खरोखर एक चांगला संघर्ष मात्र केला. एक शेवटपर्यंत एक चांगला खेळ मात्र आपला दाखवला मात्र आणि अजय गायकवाड आणि राहुल मुगावर आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. आपण लगेच व्यासपीठाकडे चालायचं आहे. चढाईसाठी अजय गायकवाड आणि राहुल मुजावर आणि मगाचा बेलकडे संघाचा 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते देखील आपण घेऊन जायचं आहे. चला राहुल मुजावर व अजय गायकवाड व्यासपीठाकडे चालायचं आहे. चला सेमीफायनलचा जो अतिशय चुरशीचा सामना झाला टीपीएम करावी वर्सेस धावीर बेलकडे याच्यामध्ये तारावी संघ नाम मात्र 4 गुणांनी विजय झाला. विजय संघाचे अभिनंदन. आपण अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल
खरोखर एक चांगली स्पर्धा एक चांगला संघर्ष पाहायला मिळाला तो अर्थातच टिबेम करावी व दहावी बेलगडी आणि या ठिकाणी बोरी संघ देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना बोरी संघाच्या मार्फत देखील पाहायला मिळतंय तर 3-1 असं समीकरण तर पुन्हा एकदा 3-1 असं समीकरण अतिशय चुरस पाहायला मिळते पाहूया दुसरा पहिला अंतिम फेरीचा मानकरी ठरला म्हणजे अंतिम फेरीत पडण्याचा मान मात्र टीम करावी संघाला मिळाला पाहूया मैदान क्रमांक 1 वरून करावी संघ बांधण संघ पोहोचतोय की 2 संघाने आता पाहूया रोखण्यात मात्र यश आलं आणि खरोखर सुपर ट्रॅकर अर्थातच 2 गुण मात्र प्राप्त झाले बांधण संघाला आता पुन्हा एकदा तुरंत शुभेच्छा माध्यमातून चांगली चढाई मात्र पाहायला मिळते खोलवर चढाई मात्र पाहायला मिळते एक अतिशय सुरस आणि खरोखर एक चांगलं खरोखर खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळालं ते अर्थातच भोरी संघाकडनं मोक्याच्या क्षणी 1 गुण मात्र प्राप्त केला 15-17 2 गुण पाहूया कोणता संघ टीबीएम कारावी संघाबरोबर अंतिम फेरीत संघर्ष करणार कारावी करतो की बोरी संघ करतो आणि सामना मात्र संपतोय आणि दुसरा फायनलिस्ट संघ ठरतोय तो अर्थातच